पेक्षा अधिक काही नाही आहे. इथं मात्र पाहू शकता आपण डायरेक्ट हिट झालं तो ओव्हरथ्रोचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न, दुसरी पूर्ण झाली, तिसरीचा प्रयत्न पाहायला मिळेल का? 2 धावा. दोन धावा कंप्लीट केल्या गेल्या, स्वतःचा आणि संघाचा अकाउंट इथं ओपन केले जात आहे. 2 धाब्याने आपण पाहिले तर डावाला आकार मिळतोय, सुरुवात होते. पुढील चेंडू पाहूया, हाताळण्यासाठी पुन्हा एकदा दौरकण्यात तयार होतोय गोलंदाजी मार्क वरती. टॉप 10 मध्ये असणारे दोन्ही संघ एकमेकाशी लढत घेतात. यावेळेस उडवलाय, पाहूया छत्रछेक आहे त्या ठिकाणी, परंतु त्याच्या अवाक्या बाहेर प्रयत्न खूप चांगला, परंतु हा मात्र जातोय चेंडू सीमा पार, सिक्सर. या सन्मान्य बालारामजी पाटील साहेब, आपणास विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे, वेलकम. पुन्हा एकदा पाहू शकता, चांगला चेंडू इथं हाताला जातोय. वाईट बॉल. पुन्हा एकदा पाहूया, गोलंदाज टर्न होतोय. यावेळेस उडवलाय, चांगला फटका आहे, हा चेंडू थांबणार नाही, जाईल सीमा पार, बिगिट षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्येला मिळतो आकार. धावसंख्या आपण पाहतोय वाढून होते, ती म्हणजे 15 धावा. या सामन्याचा आनंद घेत असताना आपण पाहिलं तर या भिवंडी ग्रामीण क्रिकेट मंडळाचे विद्यमान सचिव सन्मान्य प्रदीपजी जोशी यांनी या दोन्ही सामन्यासाठी तसेच आयोजन नियोजन यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा पाठवल्या आहेत. खरोखरच निस्वार्थपणे काम करणारे की व्यक्तिमत्व म्हणजेच आपण पाहतोय प्रदीपजी जोशी सर. यावेळेस पाहू शकता आपण व्हाईट बॉल यावेळेस पाहायला मिळते. 1+1 अशा 2 धावा या चेंडूवरती. 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. बाउंड्री लाईनच्या बाहेर जो कॅच जर पकडला जाईल त्यासाठी या कॅचसाठी या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय श्यामदादा पाटील आणि शिवादादा पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस आपल्या फालुतूरमध्ये चेंडूला कलेक्ट खूप चांगल्या पद्धतीचा करताना पाहायला मिळालं. झेलचा अवसर होता, परंतु अतिशय क्विकली आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. नॉट आउट. यावेळेस पाहू शकता पुन्हा एकदा तयार होते गोलंदाज. दोन षटकार या ओव्हर मध्ये आतापर्यंत पाहायला मिळाले. धावसंख्या जर पाहिली तर 18 अंकावरती लागली गेली आहे. पुढील चेंडू यावेळेस आपण खराब हातांनी पाहायला मिळते, कुठेतरी मागणा ठरतोय. या षटकातील तिसरा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळते दोरखंड त्यांच्या गोलंदाजीमध्ये. आपण पाहिलं तर आज पहिला सामना खेळला गेला होता पोगाव आणि टेमगर याच्यामध्ये. पोगाव संघाने सरशी गाठली होती, त्यानंतर कारेवली संघाने बाजी मारली
आणि वरील गटामध्ये पुढे सरकले पाहायला मिळते पुढील चेंडू। या वेळेस आपण पाहू शकता ऑन साइडला एक धाव कंप्लीट केली गेली आहे लालचंद आहे त्या ठिकाणी आणि जाणून बुजून मिस फील्ड करताना पाहायला मिळालं होतं। माहिती आहे स्ट्रॉंग आर्म आहे, डायरेक्ट थ्रो जातोय, मग स्ट्राइक एंड असो की नॉन स्ट्राइक एंडला बाउंड्री लाईन वरून त्यांचा थ्रो परफेक्ट पोहोचला जातोय आणि एक चांगला हुशारीचा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय। धावसंख्या 18 अंकावरती पहिल्या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात, दमदार सुरुवात, असरदार सुरुवात बंदरा मारुती काल्हेर संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते। आबादित राहील की पाण्यासारखं राहील, अजून या षटकातील चेंडू बाकी आहे। यावेळेस उडवलाय, व्हाट अ शॉट, क्या बात आहे। चेंडूला ठेवला स्लॉट मध्ये आणि पाठवून दिला प्लॉट मध्ये षटकारासाठी, बिग हिट, क्या बात आहे। आपण पाहिले तर अफलातून धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाले आहे 25 धावा। आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये सर्वाधिक 31 धावांचं षटक हाताळलं होतं संतोष याने। धावसंख्या जर पहिली धावफलकावरती लागली जाते ती म्हणजे 25 धावा। सर्वाधिक धावा जर पाहिल्या तर संतोष या गोलंदाजी नावे आहे आणि या सर्वाधिक धावा कुटण्यामध्ये एक ओव्हरऑल जर चांगला फिगर पाहिला तर 20 धावांचा आहे। जवळजवळ 6 गोलंदाजाने 20 धावा खर्च केल्या पाहायला मिळत आहेत। पाहूया पहिल्या षटकाचा खेळ अप्रतिम पाहायला मिळाला काल्हेर संघाच्या माध्यमातून। राजन डी ऑन फायर, 3 षटकार त्यांच्या बॅट मधून अफलातून तुफानी करत असताना पाहायला मिळत आहेत। दीपक तरे यावेळेस येतो गोलंदाजी मार्क वरती। यावेळेस उडवलाय, पाहूया आता काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये। चांगला झेल कलेक्ट करताना पाहायला मिळते ईश्वन यांच्या माध्यमातून। खूप चांगलं क्षेत्ररक्षण, शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर हटवली नाहीये आणि अचूकरित्या झेल कलेक्ट करताना पाहायला मिळेल। योगेश यांची खेळी मात्र संपुष्टात होते, एकच धाव धावफलकावरती जमा करता आली, 3 चेंडूंचा खेळ केला। यस, या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। विनायक संघनायक आहे आणि खरोखरच खूप चांगली त्यांची खेळी पाहायला मिळते। यस, आपण जर पाहिलं तर खंद समर्थक बंदरा मारुती काल्हेर या संघाचे सन्मान्य मारुतीजी म्हात्रे साहेब, त्याचबरोबर संतोषजी, आपणास विनंती आहे, राजन आपणास विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती या। इथे मात्र आल्या आल्या चेंडूला फेकून दिले जात आहे सीमारेषा बाहेर, बिग हिट षटकार आज मन बनवलेला आहे, जो येतो तो मारण्याच्या प्रयत्नामध्ये पाहायला मिळते। राजन डीने जी सुरुवात केली तिला आबादित ठेवत असताना विनायक यांनी आल्या आल्या आपण पाहतो पहिल्या चेंडूवरती चांद तारेचं दर्शन घडवलं जात आहे दीपक तरे यास। कारण माहिती आहे, कारण गावदेवी वादवड हा संघ खूप तगडा आहे, मजबूत आहे, त्या संघासमोर आपल्याला अधिकतम धावसंख्या ठेवणं गरजेचं आहे आणि या हंगामामध्ये खूप चांगलं काम बंदरा मारुती काल्हेर संघाचं पाहायला मिळते। यावेळेस पुन्हा एकदा, परंतु आता मात्र मिस टाइम झालेला आहे, क्षेत्ररक्षक दुरून येईल, सेफ लँडिंग होताना पाहायला मिळाली, अधिक उंच गेलता। लालचंद यांनी खरोखर प्रयत्न चांगला केला होता, प्रयत्नांना सलाम करावा लागेल, परंतु 2 धावेपासून रोखू शकत नाही। या 2 धाव्यांनी स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते। 33 धावा बोर्ड लागले जात आहेत। यस, आपण जर पाहिलं तर सीमारेषा बाहेर जो कोणी झेल कलेक्ट केला जाईल त्यांच्यासाठी पारितोषिक आहे। श्यामदादा पाटील या स्पर्धेचे मुख्य आयोजक तसेच शिवा पाटील यांच्या माधून यावेळेस मात्र अजून एक बिग हिट, मोठा फटका षटकार, पडद्याच्या बाहेर झेल घेणं योग्य राहील, सर्व मुलांना कळवण्यात येते आपण ठराविक अंतरावरती राहायचं आहे आणि सर्वांनी एक कमिटी बनवा, युनिटी बनवा, ठराविक अंतरावरती राहा, जेवढे पैसे मिळतील ते वाटून घ्या, तू घे मी घे असं करून तुला ने मला आणि भलत्यालाच जाईल। 6 धाब्याने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते। धावसंख्या जर पाहिली तर 39 या स्पर्धेचा हाय स्कोर आपण जर पाहिलं तर 69 दिवा स्पोर्ट दिवा या संघाने बनवला होता।
परंतु असा एक मोठा तगडा संघ या स्पर्धेमधून बाहेर होताना पाहायला मिळाले. पाहूया पुढील चेंडू. अजून एकदा चांगला फटका फ्लिक केलेला आहे, गॅप मध्ये फेकून दिले चेंडू सीमा पार. अजून एक दमदार असरदार क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. 43 धावा. क्या बात आहे. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 43 धावांहून बोर्ड लागल्या गेल्यात. अफलातून पहिल्या चेंडू पासून तोडफोडची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाजांना मात्र कर्दनकाल ठरत असताना इथं पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला राजन डी आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये विनायक आपली कर्मकुशलता दाखवते. अजून एकदा चांगला फटका खेळलेला आहे. इथे मात्र पाहू शकता दुरून क्षेत्ररक्षक थोडंसं पंबलिंग जरूर झालं, परंतु एकच धाब्यावरती समाधान मानलं जाते. 44 ऑन बोर्ड लागल्या जात आहेत धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट केलं गेलं. 22च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा केल्या. पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला गेलं तर 25 धावा होत्या. त्यानंतर आपण पाहतोय दीपक यांच्या गोलंदाजीवरती सुद्धा चांगला प्रहार करत असताना 2 षटकार 1 चौकार विनायक यांच्या बॅट मधून पाहायला मिळालं. आणि आपण पाहिलं तर 19 धावा खर्च केल्या गेल्या, 1 गडी बाद केलं. चला स्पीडअप करायचं आहे, घाई करायची. आजचा शेड्यूल मित्र आपल्याला आजच पूर्ण करायचा. आजच्या दिवसातील ही जी पहिल्या फेरीची मॅच आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ टॉप 10 मध्ये रँक करत असताना पाहायला मिळते. द्वितीय क्रमांकामध्ये आपण जर पाहिलं तर भद्रावती काल्हेर या संघाला आपल्याला पाहायला मिळते. आणि प्रथम क्रमांकावरती मागील संघ जो विजय झाला गेला आपण पाहिलं तर विक्रम स्पोर्ट वडूनवघर विक्रमी खेळ करत असताना आतापर्यंत रँकिंग क्रमांक 1 वरती प्रस्थापित आहे. पाहूया आजचा जो शेड्यूल आहे तो खूप पॅक शेड्यूल आहे. खूप मोठ्या मोठ्या टीम्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. सोनाले संघ आहे, पॅनलिस्ट टीम पाहायला मिळते. कारिवली, मानकोली, पोगाव, टीमघर या सर्वच्या सर्व संघ आज खूप चांगल्या पद्धतीचे आहेत. यावेळेस स्लोअरचा मारा केला होता आणि कमजोर फटका इथं पाहायला मिळतोय. अतिशय हुशार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये शैलेश यांची पाहायला मिळते. माहिती आहे प्रत्येक चेंडूवरती प्रहार केला जातोय कालेर संघाच्या फलंदाजाकडून, अर्थात विनायक असेल किंवा राजन डी असेल. तर या फलंदाज समोर ज्या वेळेस तुम्ही कमी गतीचा चेंडू हाताळताय ना, कुठेतरी चुकी त्यांच्याकडून पाहायला मिळेल. या अनुषंगाने हाताळला गेला आणि आपण पाहिलं तर पहिल्याच चेंडूवरती विनायक यांना मात्र डगआउटचा रस्ता दाखवत असताना शैलेश मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. विनायक बाद होतोय. आपण पाहिलं तर वैयक्तिक 19 धावांवरती आणि नवीन फलंदाज शैलेश येतोय. गोलंदाजी शैलेश आहे, फलंदाजी शैलेश आहे. नावामध्ये सर्व काही असतं परंतु कर्मामध्ये सर्व काही दडलेलं असतं. पाहूया या दोन खेळाडूंमध्ये कोणाचं कर्म श्रेष्ठ ठरतंय आणि सामन्यावरती आपली पकड मजबूत करते. पुढील चेंडू पुन्हा एकदा स्लोअरचा मारा अंदाज घेतला गेला, फ्लिक केलं गेलं. ऑन साइडला 1 धाव घेतली गेली आणि एका धावेने आपण पाहू शकता धावफलकावरती धावा ज्या लागल्या गेल्या त्या म्हणजे 45 धावा. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. योगेश मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये लोंगापच्या रिजन मध्ये जेलबाद झाला. त्यानंतर आपण पाहिले तर विनायक यांना सुद्धा आपण पाहिले तर लोंगांच्या रिजन मध्ये जेलबाद करण्यात आलं. शैलेश येतोय. शैलेश आक्रमक खेळाडू आहे, मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे आणि राजन डी मात्र ऑन फायर. या वेळेस स्लोअरचा इथेही मारा पाहायला मिळाला होता. अतिशय वेगाने बॅट फिरली गेली होती परंतु बॅट आणि बॉल मध्ये 6 इंचाचा तब्बल फरक असावा. चेंडू मात्र पडल्यानंतर थोडीशी उसली दिली आणि आपण जर पाहिलं तर त्या उंचीला भापता आलं नाहीये. निर्धावची झाली सांगता. चांगलं सुरुवात केली गेली आहे शैलेश मात्र याने, कारण 2 ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर तब्बल 44 धावा कुठून काढल्या होत्या. धावफलक अतिशय वेगाने वाढत होतं, त्याला कुठेतरी गतिरोधक थांबवणं गरजेचं होतं आणि त्या अनुषंगाने ही ओव्हर खूप चांगली पाहायला मिळते. दिशा दिलेली अल्टी पलटी शॉट खेळला गेला आहे. चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. क्या बात आहे. वाखाने जोगे फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. द्वारकानाथ तरे यांच्या माध्यमातून निश्चितच अंदाज घेतला गेला आणि
आपल्या संघासाठी मी तर म्हणेन की 3 धावा वाचवलेल्या आहेत, कारण तिथनं जरा तरी चेंडू बाजूने गेला असता तर जवळच सीमारेषा होती, चेंडू पार झाला असता. परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला मुलीत जागा नाहीये. पुढील चेंडू यावेळेस पुन्हा एकदा स्लोचा मारा. रोज दसरा दिवाळी नसते हे सांगून देत असताना इथं मात्र राजन डी षटकार शैलेश षटकार खेचतोय. कारण आपण पाहिलं तर सर्व चेंडू आहे ना स्लोवरचा मारा पाहायला मिळाला होता. आणि हे दोन्ही फलंदाज असे आहेत ना, गोलंदाजा अंदाज बरोबर घेतात, शारीरिक भाषा बरोबर ओळखली जाते. या वेळेस मात्र भरपूर वेळ मिळाला गेला, चेंडूला मेडुगेटच्या डोक्यावरून फेकून दिलं, सीमा पार, बिग हिट, षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली आपण धापलकावरती 50 क्रॉस केली जाते. 52 धावा. मॅच बॉल आलेला आहे. या वेळेस पाहूया पुन्हा एकदा तयार होईल शैलेश. आपण पाहिलं तर सुरुवातीचे 4 चेंडू खूप चांगले, 5व्या चेंडूवरती प्रहार. आणि इथं मात्र आपण पाहू शकता शॉर्ट थर्डमॅनच्या रिझल्ट मध्ये चेंडू येतोय. ज्ञानेश्वर आहे त्या ठिकाणी, एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 53-53 या अंकावरती. खूप चांगली ओव्हर मी तर म्हणेन षटकार लागून पाहायला मिळते, कारण 2 ओव्हर मध्ये भरपूर धावा खर्च झाल्या होत्या. धावा धावणं गरजेचं होतं आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर 9 धावा फक्त खर्च करतोय, 1 गडी बाद केला जातोय शैलेश मात्रे यांच्या माध्यमातून. शेवटचं अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळेल संजयभाई मात्रे, अर्थात आपण पाहिले तर भिवंडी ग्रामीण क्रिकेट मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष सन्माननीय संजयभाई यांच्या माध्यमातून इथं मात्र हे षटक फेकण्यात येत आहे. खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे, सर्वांना हवं असं व्यक्तिमत्व सन्माननीय संजयभाई यांच्या माध्यमातून गोलंदाजी होते. संस्थापक अध्यक्ष सन्माननीय कुंदनजी पाटील साहेब त्यांच्या खांद्याला खांदा लावून या कमिटीमध्ये चांगलं काम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. आणि सर्वात एक चांगलं व्यक्तिमत्व जर असेल तर मी तर म्हणेन प्रदीपजी जोशी निस्वार्थपणे सर्वच गोष्टीसाठी वेळ देत असतात. प्रत्येक टुर्नामेंट कशी भरवली जाते त्याचा लॉट उडवला जातोय. चाचणी स्पर्धेमध्ये अतुनात मेहनत, त्यानंतर दमन दौऱ्याला तर त्यांची खास करून खूप मेहनत पाहायला मिळाली. सर्वच्या सर्व गोष्टी एक माणूस हँडल करतोय. 5 ग्राउंड होते, 5 ग्राउंडवरती अंपायर पोहोचवणं, तिथं कॉमेंटर पोहोचवणं, स्कोरवर पोहोचवणं, हे सर्व काही गोष्टी ज्या आहेत एक एक छोट्या छोट्या सर्व गोष्टी त्यांच्याकडे पाहायला जात होत्या. आपण जर पाहिलं तर पहिला चेंडू निर्धावच्या स्वरूपामध्ये हाताला गेला. आणि आपण जर पाहिलं तर चाचणी स्पर्धा जी खेळली जाते या मंडळाच्या माध्यमातून सुरुवातीला, आणि त्याचा बेस्ट बॉलर ठरला गेला होता संजयभाई. यावेळेस ही पाहू शकता अप्रतिम चेंडू हाताला जातोय, बॅटची वडील कडा आणि फलंदाज बाद होतोय झेलच्या स्वरूपात शैलेश. निश्चितच मी एखाद दुसऱ्या मॅचचा हिरो नाही, तर मी एखाद्या टुर्नामेंट मध्ये सर्वाधिक काम करू शकतो हे आपण पाहिलं तर भिवंडीचा 40+ वर्ल्ड कप चाचणी स्पर्धा इथे गाजवताना पाहायला मिळालं होतं संजयभाई यांच्या माध्यमातून. आणि कित्येक स्पर्धेमध्ये त्यांची खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आणि आज या ठिकाणी आपण जर पाहिलं तर गोलंदाजी आता सुद्धा खूप चांगली पाहायला मिळते. पुन्हा एकदा या गोलंदाज तयार होतोय संजय मात्रे. गोलंदाजी मार्क वरती संतोष येतोय, थोडीशी स्ट्रॅटेजी चेंज. या वेळेस हलक्या हाताने खेळून काढलेले आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये चेंडू डीप मध्ये जातोय. फक्त संतोषचं काय काम असेल की स्ट्राईक रोटेट करणं, आणि ते काम केले गेलं आहे. 54 धावा. धावा या 2 ओव्हर मध्ये थांबल्या आहेत. नेहमी म्हटलं जातं ना क्रिकेट जो खेळ आहे तो वार पलटवारचा आहे. 2 ओव्हर मध्ये चांगला वार करताना पाहायला मिळालं.
त्यानंतर 2 ओव्हरमध्ये पलटवार करताना पाहायला मिळालं भादवड. या वेळेस मिस टाइम आहे, पाहूया स्वतः गोलंदाज येतोय. क्या बात आहे, निश्चितच खूप चांगलं झेल कलेक्ट केलं गेलं. आणि इथं मात्र आपण जर पाहिलं तर मोठा गडी अर्थात राजन डी जो अतिशय फॉर्म मध्ये इथं खेळत होता, अशा फलंदाजाला बाद करण्यामध्ये आपल्याला यश प्राप्त करताना पाहायला मिळतंय. राजन डी आपण जर पाहिलं तर खूप चांगली फलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये केली होती, 21 धावा. त्यानंतर स्ट्राईक खूप कमी मिळाली आणि आता जर पाहायला गेलं तर 21 धावांवरती बाद होतंय. राजन आर येतोय, राजन डी जातो, राजन आर येते. राजन डी माने तो डेंजरस, राजन आर माने तो रॉक. आणि रॉक प्रमाणे नेहमीच कामगिरी त्यांची पाहायला मिळते. या ठिकाणी संजय भाई मात्रे 2 गडी बाद केले, 1च धाव खर्च केली. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ टाकून झालेला आहे. बेस्ट बॉलर ऑफ टुर्नामेंट चाचणी स्पर्धेचा मानकरी आपण पाहतोय. या ठिकाणी 1 धाव कंप्लीट केली, चेंडू डीप मध्ये जाईल, अवसर आहे दुसऱ्या धावेचा, पाहूया. आणि इथं मात्र 2 धावा कंप्लीट करताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या पाहू शकता धावफलकावरती अब तक 56 ऑन बोर्ड पाहायला मिळत आहेत. अजूनही आपण पाहिलं तर शेवटचा चेंडू बाकी आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये ज्या तुफानी बल्लेबाजी केली त्यानंतर मात्र इथं कुठेतरी कमी धावा लागल्या गेल्या. 44 होत्या 2 ओव्हरमध्ये. या वेळेस दुरून खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडूच्या लाईन मध्ये पोहोचले गेले नाही, चेंडू मात्र सरळ निघून जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. आणि आपण पाहिलं तर 4 षटकांचा खेळ संपन्न झाला. 4 बाद 56 धावफलकावरती जमा केल्या आणि 57 धावांचं इथं टार्गेट असेल. आपण पाहिलं तर आपण नेहमीच म्हणत असतो की क्रिकेट हा वार पलटवारचा खेळ आहे. 2 ओव्हरमध्ये वार पाहायला मिळाला. बंद्रा मारुती कालेर संघाचा 44 धावा कुठून काढल्या आणि पलटवार करत असताना 2 ओव्हरमध्ये आपण जर पाहिल्या तर फक्त 12 धावा. अनिश्चिततेने भरलेला क्रिकेटचा खेळ आहे. सुनील म्हात्रे सर आपण पाहू शकता कशा प्रकारे 2 ओव्हरमध्ये 44 आणि 2 मध्ये 12 चांगले पंचगिरी करतात या फॉर्मॅट मध्ये. निश्चित असं वाटलं होतं की ज्या या मैदानावरती रेकॉर्ड बनला गेला आहे 79 धावांचा तो टोटल वाटतं, असं कधीतरी वाटत होतं. परंतु जर तरला मुळीच जागा नाहीये. भगवंताने तीच एक गोष्ट आपल्या हातामध्ये ठेवलेली आहे. क्रिकेटमध्ये भरपूर काही गोष्टी ज्या आहेत त्या जीवनाशी मेल खात आहेत. तर चला सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. 4 षटकांचा खेळ संपन्न झाला. आपण जर पाहिल्या तर बंदरावरती काल्हेर संघाने 57 धावांचं टार्गेट इथं मात्र सेट केलेलं आहे. विक्रम स्पर्ध वडून वगैरे कुठेही जायचं नाही. यातील विजेता संघ आपल्याशी 2 हात करणार आहे.
तर चला लगेच खेळाला सुरुवात करूया. क्षेत्ररक्षण आपण लावून घ्या. आपण पाहिले तर पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये दोरकानं त्यांच्या 25 धावा दिल्या गेल्या. तिथे मॅच स्टार्ट झाली. आत्मविश्वास आला गेला आणि त्यानंतर दीपक तरे यांच्या गोलंदाजीवरती 19 धावा घेतल्या. परंतु शैलेश म्हात्रे आणि संजय म्हात्रे यांनी चांगली कामगिरी केली आणि आपण पाहतोय धावसंख्येला कुठेतरी आला लावला गेला, रोख लावली गेली आणि फक्त 12 धावा खर्च केल्या. एकंदरीत 4 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली तर 56 जमा केली, 57 धावांचं टार्गेट ठेवलं. फलंदाजी करत असताना राजन डी यांनी चांगली सुरुवात केली, 21 धावा जमा केल्या. त्यानंतर योगेशला काही खास करता आलं नाही. विनायक यांनी बहारदार असरदार खेळी केली, त्यांनी 19 धावा जमा केल्या. त्यानंतर संतोष आणि राजन आर यांनी मात्र आपण पाहिले तर निराश करताना पाहायला मिळाले. जास्तीच्या धावा काही जमा करता आल्या नाहीये. तर पाहूया पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. राजन डी, संतोष तरे, संजय म्हात्रे ही जोडी सलामीची पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये तयार होते. दोघांकडे चांगला स्किल आहे आणि ज्या संघाची आपण जर पाहिली तर सलामीची जोडी मजबूत आहे, त्या संघाने या फॉर्मॅटमध्ये खूप चांगला काम केलेलं आहे. आणि ज्या संघाने या टॉप 10 मध्ये आपलं स्थान मिळवलेलं आहे त्या संघाची आपण जर पाहिली तर 45 ची जी जोडी आहे ती अतिशय मजबूत पाहायला मिळते. पुढील चेंडू पाहूया. राजन टर्न होते या वेळेस. क्या बात आहे, इनफिल्डच्या वरतून पंच केलेला आहे, चेंडूला मात्र फेकून दिलं सी मार्शे बाहेर. उत्कृष्ट दमदार असरदार चौकार. सुरुवात चांगली केली गेली आहे, बोनी चांगली झालेली आहे. तुमची बोनी चांगली होते तर तुमचा धंदाही चांगला होते. परंतु क्रिकेट या सगळ्या गोष्टीला खोडताना पाहायला मिळते, अनिश्चिततेने भरलेला खेळ पाहायला मिळते. धक्क्याने माणूस सुधारतो असं म्हटलं जात आहे. एक चौकाराचा धक्का लागला गेला आहे, पाहूया. गोलंदाज सावरतो की अजूनही मोठी बाउंड्री लागलीच जाईल. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होतोय. या वेळेस सेपल झाले ते क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. फलंदाजी शारीरिक भाषा ओळखली की जागा बनवतोय, स्क्वेअर लेग क्लिअर करण्याचा प्रयत्न केला जातोय. या चेंडूला थोडासा आपटला जातोय ना, उंची प्राप्त करून दिली जाते. परिणाम स्वरूप निर्धावची होते सांगता या ठिकाणी. 4 धावा आकांवरती बनून आहेत. दुसरं चेंडू निर्धावच्या स्वरूपात पाहायला मिळालं. पुढील चेंडू यावेळेस उडवला. इथं मात्र पाहूया क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि चांगले क्षेत्ररक्षण होत आहे आणि एकच धाव घेतली जाते. एकेरी दुहेरी धावसंख्येत खासा फरक पडणार नाहीये. प्रति चेंडू मागे 2 चेंडू मागे एखादी मोठी बाउंड्री आली तर ये धावसंख्या जी आहे ती कव्हर होऊ शकते आणि धावसंख्या 2-1 ने पुढे सरकते 5 या अंकावरती. पुन्हा एकदा तयार होते. यावेळेस संजयभाई म्हात्रे यावेळेस उडवलाय. पाहूया काय घडतंय. मिस टाइम, लांबी गाठता आली नाही, उंची गाठली होती बरोबर आणि आपण पाहिलं तर फलंदाज बाद होते जेलच्या स्वरूपात. सायकल मॅन बेटा मैदानाच्या बाहेर आहे, मैदानाच्या आतमध्ये नको फिरू. नवीन फलंदाज यशवंत येतोय स्ट्राइक एंडला. अजून एक चांगला चेंडू हाताला गेला होता, चेंडूला टर्न केले गेलं पाहतोय आपण. ऑन साइडला एक धाव कंप्लीट केली, दुसऱ्या धावीचा दबाव टाकलेला आहे आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. संतोष तरे खूप चांगला धावतोय मैदानावरती, आपण नेहमीच पाहतोय त्यांच्या माध्यमातून रनिंग बिटवीन द विकेट ही जी आहे ना ती खूप चांगली पाहायला मिळते आणि अतिशय दक्ष हुशारीने खेळ मैदानाच्या आतमध्ये नेहमीच पाहायला मिळते. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस दुरून खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. चेंडू मात्र सरळ निघून जातोय. इष्टकाच्या हातामध्ये कुठल्या प्रकारची धाव नाहीये. एक चांगली चेंडूची समाप्ती पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं समाप्त होते. धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त 7 धावा. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली कारण पहिल्या चेंडूवरती मित्र चौकार लागला होता. असं वाटलं होतं की डावाला सुरुवात झाली, डावाला आकार चांगला मिळतोय कारण धावसंख्या ही
भरपूर बनवायचे आहेत. 57 धावा आणि आता मात्र 3 षटकांमध्ये 50 धावांची गरज आहे. दैवान भंडारी येतो यावेळेस गोलंदाजी मार्क वरती. हा गोलंदाजी चांगला आहे. ज्या पद्धतीने राजन डी ने गोलंदाजी केली तशी गोलंदाजी करावी लागेल या ठिकाणी. या उलट मात्र हात खुले करावे लागतील. तुम्हाला जास्तीच्या धावा जमा कराव्या लागतील. जवळजवळ 17च्या सरासरीने तुम्हाला धावा धावफलकावरती जमा करायच्या आहेत. आणि त्यावेळेस आपण विचार करतोय की मोठा फटका खेळणं गरजेचं असेल. म्हणजे जवळजवळ तुम्हाला 2 मोठे फटके गरजेचे आहेत. यावेळेस पहिला चेंडू स्क्वेअर मारा पाहायला मिळतोय आणि व्हाईट बॉल. लयबद्ध गोलंदाजी होणं गरजेचं आहे. तुम्ही ज्यावेळेस गोलंदाजी मार्क वरती येतात त्यावेळेस तुम्ही वॉर्म अप करणं गरजेचं असतं. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस फुल टोल वसूल केला जातोय. मिडविकेटच्या डोक्यावरून चेंडूला फेकून दिलं जातंय. रॉकेट शॉट हवाई सफर सारण. ही क्षमता आहे संतोषजी. नेहमीच डावाला कधीही कलाटणी देऊ शकतोय. स्ट्रायकर फलंदाज आहे. आपण पाहिले तर एक चौकार एक षटकार लागला गेला आहे. पुन्हा एकदा पाहूया. गोलंदाज तयार होते. थोडासा मागडा ठरत चाललेला आहे. यावेळेस समोर ठेवला होता. स्लॉट मध्ये ठेवला होता. चेंडूला फेकून दिलं फ्लॉट मध्ये. सीमारचे बार. बिग हिट षटकार. आता मात्र डावाला चालू केलेला आहे. डावाला खोललेला आहे. खुलून फलंदाजी होते. बॅक टू बॅक दुसरा षटकार पाहायला मिळतोय संतोष तरे यांच्या माध्यमातून. धावसंख्येला आकार मिळतो. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती लागली जाते ती म्हणजे 20 या अंकावरती. पुढील चेंडू पाहूया कशा प्रकारे हाताला जाईल. 2 षटकार लागलेले आहेत बॅक टू बॅक. इथं मात्र तिसरा लागला जाईल का आणि तिसरा फलंदाज बनेल का षटकाराची हॅट्रिक कंप्लीट करणारा हे पाहण्यासारखं राहील. पहिली षटकारांची हॅट्रिक जर आपण पाहिली तर यावेळेस पाहू शकता खराब हाताळणी इथेही पाहायला मिळते. आणि इथं व्हाईट बॉल घोषित केला गेला आहे. 51 धावेने धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे आपण पाहू शकता 21 धावा ऑन बोर्ड. धन्यवाद मनोज ठाकरे. श्याम स्पोर्ट धामणगाव आयोजित आई गावदेवी चषक 20-25 चा फायनल डे 4था दिवस आणि 4थ्या दिवसातून पहिल्या फेरीचा आपण शेवटचा सामना पाहतोय. बंद्रा मारुती काल्हेर आणि गावदेवी भादवाड 57 धावांचं लक्ष्य आहे आणि 57 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 21 या धावसंख्या 22 धावा झालेत. चेंडू टाकून झालेत ओव्हर नंबर 203. 2 षटकार 2 वाईट 1 सिंगल. आतापर्यंत या ओव्हरमध्ये दया भंडारी यांनी धावा खर्च केलेत. संतोष तरे संजयभाई मात्रे लवकर बाद झालेत. यशवंत तरे आहेत खेळपट्टू हा इथे षटकार आलाय. नक्कीच या ओव्हरमध्ये अगदी तुफानी फलंदाजी करून सामन्यामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न जरूर झालाय गावदेवी स्पोर्ट भादवाड संघाकडून. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 7 राजन डी न खर्च केल्या. मात्र त्यानंतर दया भंडारीला टार्गेट केलेलं आहे. धावसंख्या 28 चांगली टोटल. 10 चेंडूमध्ये 28 आलेत. यशवंत तरेच्या बॅटमधून 3 मध्ये आपण 8. तर इथे अजून एक धमाकेदार
षटकार. दया भंडारीच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल 4 षटकार, 1 सिंगल आणि 2 वाईट अशा आतापर्यंत धावा खर्च झालेत. 27 धावा. अजूनही एक चेंडू शेष आहे. 27 + 7 असे एकूण 34 धावा लागलेले आहेत. हा फटका देखील इनसाइड आउट. वाईडिश लॉंग ऑफला टिपला झेल राजन आरनं आणि संपलाय खेळ यशवंत तरे या फलंदाजाचा. दुसरा गडी बाद झालाय ओव्हर नंबर 2च्या शेवटच्या चेंडूवर आणि 2 बाद 34. 2 बाद 34 आणि लालचंद तरे मैदानामध्ये एंटर होत आहेत. न्यू बॅटर. 34 धावा झालेत. अजूनही येणाऱ्या 12 मध्ये 23 धावांची गरज आहे. पहिल्या 12 मध्ये 34 आणि उर्वरित 12 मध्ये 23 असं समीकरण शिल्लक आहे. चांगली स्पर्धा आपण पाहतोय. नक्कीच बघा बंदरामावरती कल्लेर संघानं 44 धावा बनवल्या होत्या आणि प्रत्युत्तर देताना 34 बनवल्यात. या सामन्यातून विजेता आणि विक्रम स्पोर्ट वडुणवघर हा सामना 3 ओव्हरचा राहील याची तिन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. चालू असलेल्या सामन्यातील दोन्ही संघ काल्लेर आणि भादवाड आणि विक्रम स्पोर्ट वडुणवघर यानंतरचा सामना 3 ओव्हरचा असेल. कारण की आज दुसऱ्या फेरीचे सामने आपण 3-3 ओव्हरचे खेळतोय. आज स्पर्धेचा फायनल दिवस. बघूया गोलंदाज संतोष मडवी. संतोष मडवीचा तिसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. संतोष तरेचा षटकार. 40 धावा लागलेत. 12 मध्ये 23 आणि पहिल्या चेंडूवर षटकार ठोकून संतोष तरेनं आपले इरादे स्पष्ट केलेत. आज प्रल्हाद नाईक संघामध्ये अनुपस्थित आहेत आणि संघ नायकाची जबाबदारी देखील संतोष तरे यांच्या खांद्यावर आहे. चांगली फलंदाजी आज त्यांच्या बॅटमधून आपण पाहतोय. आतापर्यंत 7 चेंडू खेळलेत आणि 18 या धावसंख्येवर खेळतायत. 2 षटकार, 1 चौकार, 2 सिंगल आणि 1 डॉट असे 7 चेंडूमध्ये 18 धावा. षटकातील पुढचा चेंडू गतीने बीट केलाय. अगदी चेंडूला गली क्षेत्रामध्ये ढकललाय. विनायक पाटीलनं चेंडू उचललाय. धाव मिळेल 1. एका धावीने संघाची टोटल 41 41. हा चेंडू बघूया. 1 धाव तर कंप्लीट केले. शॉट फाईन लेग रिजन मधून वाईट प्लस 22 अशा एकच आहे. नक्कीच वाईटच आहे. धाव लालचंद तरे अगदी संतोष तरे अर्ध्या खेळपट्टीचा पल्ला त्यांनी गाठला होता समोश्व. इथे बघूया चेंडू अगदी लालचंद तरेच्या बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित आला नाही. चांगल्या चेंडूची फेकी आपण पाहिली. थोडेसे क्रीजच्या अगदी स्टंपला चिपकून हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूची चांगली लाईन अँड लेंथ आणि उंची आपण पाहिली. सिंगलनं धावसंख्या 43. भरपूर शपल क्रॉस झालेत. चेंडू फाईन लेग रिजनला जातोय. शैलेश म्हात्रे चेंडूच्या समोर. धाव फक्त एकच. यष्टीरक्षक अरविंद मडवी जरा इष्ट्यांच्या मागे मित्रांनो आपण जरा जपून राहा. कारण की चालू सीझन मध्ये आपण पाहिली तर पिंपळा येथे जी स्पर्धा झाली तिथे सुनील मालीला दुखापत झाली होती. आपण जेव्हा
क्लोज इन्स्ट्रक्शन करताय तेव्हा स्वतःचं देखील आपण सांभाळ करायचं आहे, लक्ष ठेवायचं आहे. इथे एक सिंगल धाव, सिंगलनं धावसंख्या 45 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. ओव्हर नंबर 3चा खेळ सुरू आहे आणि 5 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत. 57 बनवायचे आहेत आणि 45 झालेत. अजून 12 धावा आणि 7 चेंडू. 7-12 चा आकडा आपण पाहतोय या सामन्यातून. 7-12 आणि हा चेंडू आलाय डॉट. आता 6 मध्ये 12. लालचंद तरे स्ट्राईकवर असतील. बघूया संजयभाई म्हात्रे आज 0वर बाद झालेत या सामन्यातून. यशवंत तरेनं 4 मध्ये 14 धावांचे योगदान दिलंय, तर संतोष तरे चांगली फलंदाजी करतायत. आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून 3 षटकार, 4 सिंगल आणि 1 चौकार, 1 डॉट अशी खेळी आपण पाहतोय. तर लालचंद तरे 2 चेंडूमध्ये 2 सिंगल, 6 चेंडू 12 धावा. नक्कीच पहिल्या 3 चेंडूमध्ये आपल्याला पिक्चर क्लिअर होईल की सामना कुठल्या संघाच्या बाजूने चाललाय. गोलंदाज मिथुन तरे या संघाचा एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून मिथुन तरे यांनी स्वतःचं नाव लौकिक केलेलं आहे. बंद्रा मारुती काल्हेर संघ देखील एक सीझन मध्ये 2 अंतिम विजेते पटकवणारा संघ आहे. भिवंडी ग्रामीण 40+ ची 15वी स्पर्धा आहे. श्याम स्पोर्ट धामणगाव आयोजित आई गावदेवी चषक 20-25 आणि या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये वीर तानाजी दापोडे कुंदन पाटील साहेबांचा संघ क्वालिफाय झाला. इथे चेंडूला उडवलाय, उंची मिळाली, लांबी कमी, क्षेत्ररक्षक जज करतायत. फलंदाज बाद, लालचंद तरे इज गॉन. लॉंगॉनला झेल टिपलाय आणि अगदी 6 मध्ये 12 असताना पहिल्या चेंडूवर झेल. मला वाटते विजय पाटील तिथे उपस्थित आहेत. नक्कीच आज गणेश पाटील हे त्यांच्या जोडीला आलेत. बघूया 5 मध्ये 12, 6 मध्ये 12 होता आणि फलंदाजीसाठी आले शैलेश म्हात्रे, गावदेवी भादवड संघाचा एक स्टार खेळाडू. 5 चेंडू 12 धावा. चांगला सामना पाहायला मिळतोय. एका बाजूला आपल्या संघटनेचे नवनिर्वाचित बिनविरोध अध्यक्ष संजयभाई म्हात्रे यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण संतोष म्हात्रे काल्हेर यांचा संघ पाहतोय. संतोष म्हात्रे देखील संघटनेचे सल्लागार आहेत. बंद्रा मारुती काल्हेर एक बलाढ्य संघ. 5 चेंडू 12 स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगली फिल्डिंग, 1 धाव इथे पूर्ण केलेली आहे शैलेश म्हात्रेनं. नक्कीच अगदी मिथुन तरेला या प्रयत्नांना 100% मार्क्स द्यावे लागतील. 1 धावाली, एका धावेने संघाची टोटल 46. आता 4 मध्ये 11. चेसिंग इज कंपल्सरी. सामना जिंकायचा असेल तर संजयभाई म्हात्रेच्या संघाला 4 मध्ये 11 बनवावेच लागतील आणि जर काल्हेर संघाला सामना जिंकायचा आहे तर 4 मध्ये 11 थांबावे लागतील. गोलंदाज मिथुन तरे ओव्हर द विकेटनं. इथे हा फटका पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर. चेंडू चाललाय लॉंग आणि लॉंग ऑफच्या मध्ये. विजय पाटील चेंडूला उचलत आहेत, धावा मिळतील 2. चांगली फिल्डिंग. पहिले 3 चेंडू मिथुन तरेच्या बाजूनी असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. 3 मध्ये 3 धावा आणि 1 गडी बाद केले. लालचंद तरेची महत्वाची विकेट मिथुननी घेतलेली आहे. 3 चेंडू 9 धावा आणि ते लेक्सिकला सोडून जाणारा चेंडू आपण नक्कीच पाहतो. अपील जरूर केली आणि सुरेश गरज सरांचा इशारा आला. वाईट +22 दया भंडारी यांचं कौतुक करूया. काय चेंडू पकडलाय. तिसऱ्या पंचांची मागणी आहे. सॉफ्ट सिग्नल नोट आउट आहे. यस
बघूया शंकरजी गुलवी SK एंटरटेनमेंट टेक्निकल रूम मध्ये निर्णय सोपवलाय. बघूया 3 मध्ये 9 आहेत आणि या चेंडूवर नो डाऊट फलंदाज सेफ आहेत. वाईट प्लस 22 अशा बोनसच्या स्वरूपात अतिरिक्त 2 धावा गावदेवी स्पोर्ट भादवड संघाला. धावसंख्या 50. आता 3 मध्ये 7 म्हणजे आता एका फटक्यावर हा सामना येऊन थांबलाय. नंदू नाईक सर देखील अगदी डोळ्यात तेल घालून हा सामना पाहत आहेत. 3 चेंडू आणि 7 धावा. गोलंदाज मिथून तरे. हा चेंडू बघूया इथे विनायक पाटील चुकलेत. शॉट थर्डमॅनला 2 पूर्ण केलेत आणि इथे लेगबाईचे इशारे केले पंच सुरेश गरज सरानं. धावसंख्या 52. 2 चेंडू 5 धावा. चौकार षटकार सिंगल डबल तिहेरी की डॉट विकेट वाईट नो या चेंडूवर काय दडलाय. 2 चेंडू 5 धावा. अतिशय चांगला खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहिला आहे. लॉंग ऑन रिझनला विजय पाटील चेंडूला उचलत आहेत आणि ते फलंदाज शैलेश म्हात्रे इज गॉन. फक्त 1 आली आणि धावा बनलेत. आतापर्यंत आपण पाहिलं तर गावदेवी भादवड संघाच्या 3 बाद 53. आता गोल्डन चौकार की षटकार दीपक तरी आलेत नॉन स्ट्राईकला. चला चला अधिक वेळ घेऊ नका आपण. लगेच आपण सामन्याला सुरुवात करा. आज स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम फायनल दिवस आहे. 1 चेंडू 4 धावा. इथून सामना संतोष तरे आणि मिथून तरे असं झालेला आहे. या चेंडूवर गोलंदाजाचा विजय होईल की फलंदाजाचा याचा उत्तर आपल्याला मिळेल. चेसिंग इज कंपल्सरी आहे. बघूया 1 मध्ये 4 कुठल्या खेळाडूकडे चेंडू जाईल की मात्र हवाई सफर. आता सर्व खेळाडू देखील थोडेसे चिंतित असतील. 1-4 गोलंदाज मिथून तरे. 1-4 फटका चाललाय काऊ कॉर्नरला. चांगली फिल्डिंग. नक्कीच इथे सामना जिंकलाय तो बंद्रा मारुती खाल्लेर संघानं. राजन डीला ठाऊक आहे चेंडू फेकून जमणार नाहीये. आउटफील्ड थोडीशी नक्कीच आपल्या संघासाठी पोषक नाहीये. चांगला निर्णय घेतलाय. चेंडू फेकला नाही आणि ते एका धावीने हा सामना जिंकलाय. बंद्रा मारुती खाल्लेर अभिनंदन अभिनंदन. आणि हडलाक टफलाक गावदेवी भादवड. बघा आपले टीम मॅनेजर बघा गणेश पाटील अगदी आपल्या सहकार्यांचं अभिनंदन करण्यासाठी मैदानामध्ये आलेत. दया भंडारी साहेबांनी निवड केलेली आहे गणेश पाटील यांची. नक्की लक्की मॅन आहेत या सामन्याचे सामनावीर. राजन डी ज्याच्या बॅट मधून आल्या 21 धावा आणि गोलंदाजी करताना पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 7 धावा देत 1 विकेट. मिस्टर राजन डी. नक्कीच यशवंतजी पाटील साहेब आपले धामणगावचे समाजसेवक. नक्कीच बालारामजी पाटील यांच्या शुभ हस्ते ट्रॉफी देऊ आपण. नक्कीच बालारामजी पाटील आपले धामणगावचे समाज